श्री गणेशाय नमः. लक्ष्मीपती श्री विष्णूंच्या आज्ञेवरून वाल्मिकी तुलसीदास या नावाने अवतार धारण केला व एकवचनी एकपत्नी रामचरित्राचे महान काव्य प्राकृत भाषेत लिहून रामभक्ती वाढवली. त्यांचे चरित्र आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा. हस्तिनापुरात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. हे दाम्पत्य धार्मिक कार्य करीत असे. या दाम्पत्याच्या पोटी महान रामभक्त तुलसीदास जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव होते आत्माराम. ते अकबर राजाकडे कामाला होते. तुलसीदास तरुण झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी तुलसीदासांचा विवाह केला. त्यांच्या पत्नीचे नाव होते ममता. ममता दिसायला देखणी होती. नावाप्रमाणे ती अत्यंत प्रेमळ होती. दोघांचेही एकमेकावर जीवापाड प्रेम होते. तुलसीदासांना आपल्या पत्नीचा विरह एक क्षणसुद्धा सहन होत नसे. एके दिवशी ममताच्या मातापित्यांनी तिला माहेरी बोलावले. तुलसीदास 2-3 दिवस बाहेरच निवास करणार होते. तुलसीदास येईपर्यंत मी नक्कीच परत येईन असे तिने आपल्या सासू सासऱ्यांना सांगितले. त्याच दिवशी तुलसीदास परत आले. पत्नी माहेरी गेलेली समजता त्यांना वाईट वाटले. मला आता तिला भेटलेच पाहिजे असे आईवडिलांना सांगून ते घरातून बाहेर पडले. त्यांची सासूरवाडी 5 कोस अंतरावर होती. पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस पडत होता. तुलसीदास ओलेचिंब झाले होते. मनात एकच ध्यास होता, पत्नीला भेटण्याचा. पत्नीचे माहेर आल्यानंतर घराची सर्व दारे बंद होती. फक्त वरच्या मजल्यावरील एक खिडकी किंचित उघडी होती. तेथून एक काळा मोठा दोर लोंबत होता. ममतेने आपल्यासाठीच ही योजना केली असावी असे त्यांना वाटले. तुलसीदास त्या दोरावरून सरसर चढून वर गेले व आतमध्ये गेल्यानंतर प्रथम आपल्या पत्नीस मिठी मारली. त्यांनी आपल्या पत्नीस त्या दोराबद्दल सांगितले. ममता म्हणाली, अहो धनी, मी तो दोर लावलाच नव्हता. कुठे आहे, दाखवा पाहूया. तुलसीदासांनी तिला तो दोर दाखवण्यास नेले तर तेथे काळा तांबडा साप होता. तुलसीदास बायकोवरील प्रेमापोटी त्या सापाच्या साह्याने वर चढून आले होते. ममता म्हणाली, अहो धनी, किती खुळे तुम्ही. या हाडामासाने भरलेल्या शरीरावर एवढे प्रेम कशाला करताय. हे प्रेम क्षणभंगूर आहे. मी म्हातारी झाल्यानंतर तुम्हाला माझा काहीही उपयोग होणार नाही. एकतर मनुष्य देह दुर्लभ आहे व तुम्ही माझ्या मोहक शरीराच्या पाठीमागे लागून जन्म फुकट घालवणार. तुम्ही हेच प्रेम कौशल्यापुत्र सीतापती दशरथनंदन श्रीरामांवर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल. ममतेचे हे कडक शब्द ऐकून तुलसीदासांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी पत्नीस कोटी कोटी धन्यवाद दिले. तेथून ताबडतोब निघून आनंदवनात येथे जाऊन अनुष्ठानास प्रारंभ केला. त्यांनी एक तप अखंड श्रीराम जय राम जय जय राम असा जप सुरू केला. त्यांच्या रामदर्शनाची आंतरिक ओढ लागली होती. तुलसीदास रोज उठल्यानंतर पाण्याने मुखमार्जन करीत असत व ते पाणी एका वृक्षाच्या बुद्ध्यापाशी टाकत असत. त्या पाण्यामुळे एक भयानक पिशाच प्रकट झाले व तुलसीदासांना म्हणाले, हे भक्ता, तुझी काही इच्छा असल्यास मला सांग, मी ती नक्कीच पूर्ण करेल. तुलसीदासांनी मला रामाचे दर्शन हवे अशी मागणी केली. यावर पिशाच घाबरून म्हणाले की रामाच्या नामस्मरणाने सुद्धा आमचा थरका पडतो. पण मी तुम्हाला अंजनीसूत महाबलशाली हनुमानजी कोठे भेटतील हे सांगतो. पिशाच म्हणाले, तू पुराण श्रवण करायला जातोस त्या स्थळी एक वयस्कर ब्राह्मण सर्वांच्या आधी आगमन करते व सर्व लोकांच्या शेवटी प्रस्थान करते. तेच ते पवनपुत्र हनुमान आहेत. त्यांना तू प्रसन्न करून घे. ते जितेंद्रिय तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील असे बोलून पिशाच नाहीसे झाले. दुसऱ्या दिवशी तुलसीदासांनी ब्राह्मणाच्या वेशातील हनुमानाला प्रकट करून घेतले व आपली इच्छा त्यांना सांगितली. हनुमानाने, मी तुमची विनंती प्रभू श्रीरामचंद्रांपर्यंत नक्की सांगेन असे सांगितले व ते अंतर्धान पावले. श्रीरामचंद्रांनी आपल्या भक्ताच्या इच्छेला मान देऊन तुलसीदासांना दर्शन दिले. त्यांनी हे रूप पुढील प्रकारे घेतलेले होते. प्रभू रामचंद्र राजाच्या रूपात होते. त्यांचे नाव होते यवन व त्यांच्याबरोबर बरीच वानरसेना होती व तुलसीदासाने प्रभू रामचंद्रांना ओळखले नाही. दुसऱ्या दिवशी वयस्कर ब्राह्मण वेशातील हनुमानाने प्रभू रामचंद्राच्या भेटीविषयक तुलसीदासाने विचारले. तुलसीदासांनी नकारात्मक उत्तर देताच तो यवन राजा म्हणजेच प्रभू रामचंद्र व त्यांचे सैन्य म्हणजेच वानरसेना होती असे सांगितले. त्यावर तुलसीदास म्हणाले, पण रामाला माझा निरोप सांगा की धनुर्धारी श्रीराम व सीतामाई लक्ष्मण असे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. दुसऱ्या कोणत्याही रूपात मला दर्शन देऊ नका म्हणावे. आपल्या लाडक्या भक्ताच्या प्रेमाखातर प्रभू रामचंद्रांनी तुलसीदासांना हव्या त्या स्वरूपात दर्शन दिले.
त्यानंतर तुलसीदासांनी मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये रामभक्तीची बीजे पेरली. लोकांनी श्री रामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवननौका कशी पुढे चालवावी हे सांगितले. हजारो लोक तुलसीदासांची रसाळवाणी ऐकण्यासाठी लांबून येत असत. तुलसीदासांनी आश्रम बांधला व अन्नदान सुरू केले. त्यांच्या आश्रमात रोज हजारो लोक भोजनाचा स्वाद घेऊ लागले. एके दिवशी 2 अट्टल चोर चोरी करण्याच्या उद्देशाने तुलसीदासांच्या दिव्य आश्रमात आले. तुलसीदासांच्या आश्रमात अनेक प्रकारची अगणित संपत्ती होती. अनेक प्रकारची मौल्यवान रत्ने होती. त्यापैकी काही रत्ने व सुवर्ण आपल्याबरोबर घेऊन सर्वत्र सामसूम झाल्यावर ते चोर गुपचूपणे बाहेर पडण्यासाठी दाराकडे निघाले. पाहताच तर काय आश्चर्य, त्यांना तेथे 2 तेजपुंज धनुर्धारी तरुण दिसले. ते चोर घाबरून दुसरीकडे पळाले. तेथूनही पुन्हा त्यांना तेच तरुण दिसले. त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बाहेर पडता आले नाही. हताश झाल्याने ते रात्रभर तुलसीदासांच्या आश्रमातच बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तुलसीदास उठले व बाहेर निघाले. तेव्हा त्या चोरांनी तुलसीदासांना सारा प्रकार सांगून त्यांची क्षमा मागितली. तुलसीदासांनी तेथील सहकाऱ्यांना विचारले, तुम्ही दारावर पहारा का ठेवला आहे व कोणत्या माणसांचा ठेवला आहे? त्यावर ते सहकारी म्हणाले की पहारा आम्ही कोणीही ठेवलेला नव्हता. ते चोर म्हणाले, त्यांच्या रूपाचे काय वर्णन करावे? दोघेही अत्यंत तेजपुंज होते. त्यांच्या हाती धनुष्यबाण होता. मुकुट व कुंडले धारण केली होती. ते वर्णन ऐकताच तुलसीदासांनी ओळखले की हे दुसरे कोणी नसून साक्षात रामलक्ष्मणच होते. ते चोरांना म्हणाले, तुम्हाला जे काही न्यायची इच्छा आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, घाबरू नका. पण त्यावेळी चोरांना वाईट वाटले. ते तुलसीदासांना म्हणाले, आम्हाला साक्षात सीतापतींचे दर्शन झाल्यावर आम्हाला दुसरे काहीही नको. आमचे जीवन धन्य धन्य झाले. त्या दोघांनी पुढे आयुष्यभर रामाची व तुलसीदासांची सेवा केली. काही वर्षानंतर श्री तुलसीदासांनी असंख्य लोकांच्या साक्षीने नंदीला नैवेद्य दिला व त्यांनी तो खाऊनही टाकला. तसेच एका विप्राचा पण उद्धार केला. या 2 घटनांमुळे तुलसीदासजी फारच प्रसिद्ध झाले होते. एके दिवशी त्यांच्या नगरातील एक श्रीमंत सावकार जैतपाळ परलोकी गेला. त्याची बायको त्याच्याबरोबर सती जाणार होती. सती जाण्यापूर्वी तुलसीदासांना शेवटची भेटण्यासाठी ती आली होती. तिने त्यांना नमस्कार केला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तुलसीदासांनी तिला दिला. त्यावर सावकाराच्या बायकोने सर्व हकीकत सांगितली. तुलसीदास म्हणाले, माझ्या तोंडातून चुकून सौभाग्यवती असा शब्द गेला आहे. दशरथनंदन हा शब्द खरा ठरवतील. त्यावेळी तुलसीदास सावकाराच्या प्रेताजवळ गेल्यावर ताबडतोब सावकार जिवंत झाला. तुलसीदासांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. अकबर बादशाहने तुलसीदासांना आपल्या दरबारात बोलवून घेतले व मला श्रीरामांचे दर्शन घडवा असे त्यांना सांगितले. अकबर बादशहाने तुलसीदासांवर सक्ती केली. तेव्हा संकटमोचन हनुमानाचे तुलसीदासांनी स्मरण केले. हनुमानाने 10,000 वानर सैन्य बोलावले व त्यांना संपूर्ण नगर उद्ध्वस्त करण्यास सांगितले. त्या 10,000 वानर सैनिकांनी संपूर्ण नगरात उच्छाद मांडला. काही लोकांनी अकबराला तुलसीदासांना सोडून देण्याचा सल्ला दिला. अकबर जातीने तुलसीदासांजवळ गेला व म्हणाला की प्रभू श्री रामचंद्रजी कोठे आहेत? त्यावर तुलसीदास म्हणाले की त्यांच्या थोड्या सैन्याचे आगमन झाले आहे. अजून 18 पद्म वानर येणार व मग साक्षात रामचंद्रजी येणार आहेत. अकबर या 10,000 वानर सेनेला घाबरला होता. 18 पद्म वानर सेना हा शब्द ऐकताच तो वेडा झाला. त्याने तुलसीदासांना साष्टांग नमस्कार केला व त्यांची क्षमा मागितली. तुलसीदासांची मुक्तता झाल्यावर वानर सैन्य नाहीसे झाले. अकबर बादशाहच्या विनंतीवरून 1 वर्षभर तुलसीदास हस्तिनापुरासच राहिले. तेथे भव्य प्रमाणात रामजन्मोत्सव वगैरे सुरू केला. त्यानंतर मथुरेस प्रस्थान केले. मथुरेमध्ये त्यांना प्रियदास नावाचे एक ब्राह्मण भेटले. त्यांना अध्यात्माची फार आवड होती. प्रियदासाने कलियुगातील संत महात्म्यांची चरित्र वर्णन करून ठेवलेली होती. ही चरित्र ऐकण्याची इच्छा तुलसीदासांनी प्रियदासासमोर प्रकट केली. प्रियदासाने सर्वांची चरित्र लिहिलेली होती, फक्त तुलसीदासांचेच नव्हते. श्री रामचंद्राने एके दिवशी हळूच तुलसीदासांचे चरित्र लिहून ठेवले होते. प्रियदास जेव्हा ग्रंथ वाचू लागले तेव्हा तुलसीदासांचे चरित्र त्यांना स्वतःला ऐकण्यास मिळाले. प्रभू रामचंद्रांचे ते मोत्यासारखे अक्षर पाहून तेथील जनसागराने श्रीरामांच्या व तुलसीदासांचा जय जयकार केला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.